आतापर्यंत गोपाळगडाचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल। खरं तर प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून गणला जाणारा गोपाळगड हा एकमेव किल्ला नाही। पालघर मधील बोईसर या ठिकाणी तारापूरचा किल्ला हा सुद्धा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि या किल्ल्यामध्ये आज बांधलं गेलं एक मोठं रिसॉर्ट, जिथं आलिशान स्विमिंग पूल आहे। त्याचा व्हिडिओ मी तुमच्या समोर दाखवतोय। खरं म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोक्यामध्ये चणक जाते, तळपायाची आग मस्तकात जाते। हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही ठिकाणाचा नसून, लोणावळ्याचा नसून, गोव्याचा नसून, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारापूर येथील किल्ल्यातील। इथं रिसॉर्ट बांधलं जातं, त्या रिसॉर्टमध्ये दारूचे घोट रिचवले जातात आणि या किल्ल्याचा इतिहास साधा सुद्धा नाही मित्रांनो। नंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांवरती आक्रमण केलं, परंतु त्यांना तारापूरचा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याला तेवढा वेळ मिळाला नाही। परंतु नंतर खंडोजी मानकर नावाच्या एका सरदारानं कासाराचं रूप घेऊन पाठीवरती बांगड्यांचं गाठोडं घेऊन या किल्ल्यामध्ये प्रवेश केला, हिरगिरी केली, गुराख्याचं काम देखील केलं। या किल्ल्यातली खडानखडा माहिती गोळा केली आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पांपर्यंत नेऊन पोहोचवली। आणि ही माहिती पोहोचवल्यानंतर या चिमाजी अप्पांनी 24 डिसेंबर 1738 रोजी पोर्तुगीजांच्या या तारापूर किल्ल्यावरती हल्ला चढवला। या किल्ल्याच्या तटबंदीला भगदाड पाडून मराठी सैन्य आत शिरलं आणि पोर्तुगीजांचं निशाण खाली उतरवलं गेलं। मराठ्यांचा विजय झाला आणि मराठ्यांचा भगवा किल्ल्यावरती फडकायला लागला। परंतु त्याच वेळी बाजी भिवराव रेठरेकर नावाचे सरदार या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि याच वेळी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलंय। बाजीराव पेशवे लिहितात, हा बाजी भिवराव रेठरेकर यांना तोंडात गोळा लागून ते मारले गेले, आमचा स्वतःचा एक भाऊच त्या ठिकाणी जखमी झालाय। अशा पद्धतीनं बाजीराव पेशवे लिहितात, ज्या ठिकाणी आमच्या बापजाद्यांनी रक्ताचे सडे सांडवले त्याच ठिकाणी आज पार्ट्या चालवल्या जात आहेत, त्याच ठिकाणी आज रिसॉर्ट बांधले जात आहेत। मित्रांनो, हा प्रकार किती किळसवान आहे। ही आमच्या आदर्शांच्या मनोबलांची तीर्थक्षेत्रे आहेत। गोपाळगडाबद्दल जसा आपण आवाज उठवला तसा या तारापूरच्या किल्ल्याबाबत सुद्धा आवाज उठवायला हवा। आज आपण आवाज उठवला नाही ना, तर उद्या या तारापूरच्या किल्ल्यासारखेच अनेक किल्ले सुद्धा हे प्रायव्हेट प्रॉपर्टी बनतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले विकले जातील। लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळगड हा एकमेव किल्ला नाही, असे अनेक किल्ले आज कैदखान्यात खितपत पडलेले आहेत। अनेक वर्ष आपल्याला स्वतंत्र होऊन झाली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इथल्या मावळ्यांचा श्वास जपणारे, आपल्या मावळ्यांनी बलिदानाचा सडा सांडलेले हे किल्ले अजूनही कडी कुलपात बंद आहेत। आपण आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या पिढ्यांना आपण काय सांगणार आहोत।